स्थानिक स्वराज्य निवडणूक विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. आपण जर पाहिलं तर सकाळी 8 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मी सध्या संभाजीनगरच्या जे तहसील कार्यालय आहे, सभागृह आहे, तेथे जी मतदान प्रक्रिया चालू आहे तिथे उभा आहे. आणि आपण जर पाहिलं तर इथे जे काही मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. जिल्ह्याभरातील नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि स्थानिक स्वराज्य ज्या काही सभासद आहेत ते इथे येऊन आपली मतदानाचा हक्क बजावत आहेत. दुसरीकडे सुरक्षेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज झालेले आहेत. आणि आता ही मतदान प्रक्रिया अशाच प्रकारे सुरू आहे. अनेक नगरसेवकांनी आपलं मतदान केलेलं आहे. आणि दुसरीकडे आता आमचा विजय होईल असं सुद्धा अनेक जे उमेदवार आहेत ते सांगत आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत. कसं पाहता मतदान तुम्ही केले, विश्वास आहे का तुम्ही तुमचा विजय? मी आपल्याला 100% सांगतो का ऐतिहासिक विजय मी आपल्याला गॅरंटी देतो. 500 पेक्षा जास्त मतदान या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे आणि 100% या ठिकाणी विजय आमचा होणार आहे. पण दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही जे उमेदवार आहेत तेही सांगतात की आमचाच विजय होईल. बघा, सर्वांना अपेक्षा असते, परंतु मतदानचं जे गणित आहे ते आमच्याकडे आहे आणि प्रत्येक मतदान आम्ही व्यवस्थित तंतोतंत एक मतदानाला भेटून त्यांची व्यवस्था म्हणजे मतदान करण्या केंद्रापर्यंत पोहोचायची पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे. आणि आम्ही 100% तुम्हाला खात्रीने सांगतो की आमचा विजय 100% होणार आहे. आपण जर पाहिलं तर अनेक महिला इथे मतदार सुद्धा आहेत, ज्या भाजपच्या मतदार आहेत त्या सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. ताई, काय सांगताल, विजय होताल तुमचे उमेदवार असा विश्वास आहे? बिलकुल विश्वास आहे. आणि महायुतीचे जे आमचे उमेदवार आहे सुहास भाऊ शिरसाट हे विजयी झालेले आहेत आणि 500+ मतांनी विजयी होतील एवढा नक्की आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे. मग त्या सांगतात 500+ मतांनी विजयी होतात. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे सुद्धा आव्हान असणार आहे. कुठेतरी तुमचं गणित पक्का आहे? हो, नक्कीच आमचं गणित पक्का आहे आणि आमचाच विजय होणार आहे. भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मतांनी निवडून पण येणार आणि आम्ही आनंद जल्लोष सगळं साजरं करणार आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर महायुतीचे जे उमेदवार आहेत सुहास शिरसाट तेच विजयी होतील असंही या जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर. कसं रिस्पॉन्स आहे आणि काय आव्हान करत? स्थानिक स्वराज्य संस्था छत्रपती संभाजीनगर व जालन्याची आज निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीमध्ये मतदारांचा मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कारण की मतदारांनी बघितलं की महायुती सरकार व भारतीय जनता पक्ष ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझा फॉर्म असल्यामुळं ही निवडणूक झाली आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच्यामुळं मतदारांचा मला एकदम चांगलं पाठबळ आहे आणि नक्की मी विजय होणार. अवघे काही तास सोडले, मतदारांना काय आव्हान? मतदारांना माझं आव्हान आहे की मतदारांनी योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून सनी आपल्या भविष्यातील न्याय हक्कासाठी चांगल्या उमेदवाराला निवडलं पाहिजे. कारण की सत्तेचा दुरुपयोग करून आणि कोणालाही असं सत्ते निवडून दिलं नाही पाहिजे. तर मतदारांनी योग्य त्या व्यक्तीलाच निवडून दिलं पाहिजे असं मतदारांनी माझं आव्हान. दादा, काय प्रतिक्रिया आहे? आज मतदान प्रक्रिया पार पडते. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज संस्थेच्या या निवडणुकीमध्ये या छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रामध्ये 134 मतदान आहे आणि त्याची प्रक्रिया आज सकाळी 8 वाजता सुरू झालेली आहे. महायुतीचे सर्वच मतदार सकाळी 7:45लाच रांग लावून पूर्णपणे मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि लोकशाहीमध्ये मतदान करणं हे खूप आनंदाचा क्षण असतो आणि तो क्षण सगळेजण आणि कर्तव्य असतं ते कर्तव्य बजावण्याची सुरुवात केली. ही जागा तुम्हाला मिळेल असं वाटतं? मिळेल असं वाटतं. जागा म्हणजे तुम्ही तुमचा उमेदवार निवडून येईल, महायुतीचा उमेदवार? हो, 100% महायुतीचा उमेदवार निवडून येणारच आहे. त्या लोकप्रतिनिधींच्या मधला एक सदस्य निवडून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये जागा निवडून देण्याचा काही विशेष नाही, संख्याबळ आहे आमचं. राज्यभरात घोडेबाजाराचा खूप मोठा आरोप होतोय भाजपवर, या ठिकाणी तशी परिस्थिती आहे? अहो, मला आजही कळत नाही आहे की सामान्य जनतेने लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, त्यांचं संख्याबळ जे आहे ते जास्ती आहे, तर तिथं घोडेबाजाराचा प्रश्न कुठं येतो?
ओके.